बाजूला संघनायक उमेश बर्डे तर दुसऱ्या बाजूला भाऊ धाडगे। षटक क्रमांक पहिलं करण्यासाठी संघनायकच तयार आहेत बजरंग इलेव्हन टीमचे। गणेश शेंडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले आहेत। सामना हा सुद्धा रंगणार आहे, फक्त पॉवर प्लेची पहिली दोन षटकं येथे आपल्याला पाहायची आहेत। सलामीलाच आलेले आपण पाहतोय सलामीच्या आघाडीचे दोन बॅट्समन इथे जे आपल्याला पाहायला मिळतात उमेश आणि भाऊ ओपनिंग करतात। खरं तर हे दोनही आघाडीचे स्टार बॅट्समन आणि इथे पाहायचं आपल्याला ओपनर बॉलर आहेत गणेश शेंडे। 30 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 46 धाब्यांची गरज। गोलंदाज तयार, पहिला बॉल उडवलाय आणि थेट जातो एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर। 4 रन चौकार। खिलाडी वाह वाह सीमारेषा भेदून गेला आरपार। एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। मित्राला उमेश बर्डेनं जर या डावामध्ये षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर प्रसाद गुंजाळ यांच्या वतीने तब्बल 1100 रुपयाचं प्राइस दिले जाईल। यावेळेस इथे मात्र अटॅक केलाय आणि बॉलला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी स्टेडियम। षटकार फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार। ओव्हर मध्ये षटकार हॅट्रिक जर मारले ना तर त्याचे परम मित्र प्रसाद गुंजाळ यांच्या वतीने 1100 रुपयाचं प्राइज आहे। जबरदस्त बॅट इनिंग इथे जे काही आपण पाहतोय साकारतायत उमेश बर्डे। पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि बॉलही त्या ठिकाणी आपण पाहतोय। जर नसेल तर या चला नवीन बॉल घेऊ। चांगली बॅटिंग करतायत उमेश बर्डे आणि इथे थोडस धावा सुद्धा कमी आहेत, त्यामुळे कशा रीतीने ही मॅच होतीये हे आपल्याला पाहायचं आहे। 10 धावा धावफलकावरती आपण निश्चित स्वरूपात पाहत आहोत। 36 आता फक्त बनवायच्यात। 28 बॉल आणि विजयासाठी 36 धाव्यांची गरज। कामगिरी चांगली जर केली, तुमचं जर कर्तृत्व आणि नेतृत्व प्रबळ असेल तर या मैदानावरती तुमचं अधिराज्य हे बरकरार आहे। पाहूया इथे काय करतायत उमेश बर्डे। दयावान 11 हा संघ आपण पाहत आहोत उपांत्य फेरीत अर्थात फायनल मध्ये जाऊन दाखल आहे आणि या चालू असलेल्या मॅच मधून जो संघ जिंकेल, वाह याही वेळेस चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतो। एक साबत पवित्रा आक्रमण आणि त्या आक्रमणावरती बचाव इथे जो आपण पाहतोय केलेला आहे। 3 चेंडू मध्ये 10 धावा जे आपण पाहतोय आलेले आहेत। याही वेळेस चांगला बॉल इथे जो आपल्याला पाहायला मिळाला नाही। निश्चित स्वरूपात एका धावेनं माफ करा धाव घेतली नाही, कारण स्ट्राईक ही रोटेट करता करता जर इथे विकेट गेली तर माहित आहे आपण पाहतोय की उमेशला ही मॅच सुद्धा बजरंग इलेव्हन सहज सोडणार नाही। गोलंदाज तयार, या वेळेस मात्र सॉफ्ट हँडल फटका, फक्त बॉलला दिशा दाखवली, बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार। खिलाडी वाह वाह सीमारेषा भेदून गेला आरपार। एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार। आपण तयार नाही आणि पहिल्याच ओव्हर मध्ये प्रचंड तोडफोड खरं तर दाखवलेली आहे। पलीकडच्या बाजूला आपण पाहत आहोत आदरणीय कुंदन भाऊ माळी, सचिन भाऊ माळी, रामभाऊ माळी, विनोदजी माळी, भाऊसाहेब पवार, रामा माळी, अरुण माळी, मीराभाऊ पवार, अरविंद माळी, बुवा माळी, नामदेव पवार, नामदेव माळी, रामभाऊ बर्डे, एकलव्य प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते पलीकडच्या बाजूला बाहेर गेलेले बॉल देण्याचं काम करतात। त्या सगळ्याच सहकार्यांचं एकलव्य प्रतिष्ठानचं
मनापासून आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया. क्रीडा रसिकांना केलेली आज मात्र गर्दी 26 जानेवारी आणि व्यासपीठावरती कोणीही थांबू नका. मान्यवर थोड्याच वेळात या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित होणार आहेत. त्यामुळे व्यासपीठावरती मान्यवरांसाठी आजच्या दिवस हे व्यासपीठ मोकळं करून द्या. 24 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 26 धाब्यांची गरज. उद्यापासून या मैदानावरती रंगल्या जातील नामदार चषकाच्या सगळ्या या हो यावेळेस मात्र इझी बॉल इथे आपण पाहतो. इझी झेल गणेशने घेतलाय. पहिला हादरा भाऊ दाडगे बाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सगळेच क्रीडा रसिक मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. सोनाक्षी ज्वेलरचे मालक दत्ताशेठ डाळे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलंही सहर्ष स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत अण्णा भुजाडी. अण्णा भुजाडी न्यू बॅटर आतमध्ये आपण पाहतोय पोहोचलेले आहेत. 23 बॉल मध्ये फक्त धावा बनवायच्या 26, परंतु त्या बनवत असताना संघर्ष खरं तर इथे करावा लागतोय टीम श्रीराम 11 ला. उमेशला माहित आहे गाई करायची नाही. ही मॅच जवळजवळ 70% त्याच्या हातामध्ये आहे. काय होणार आहे रेलकर सर गणेश शेंडेची काय मानसिकता असेल. याही वेळेस बॉलला फक्त दिशा दाखवली. ऑन ड्राईव्ह तिथे आपण पाहतोय केलाय. आकाश खेडेकर बॉल पर्यंत पोहोचलेत आणि पाहता पाहता इथे मात्र स्ट्राईक रोटेट होते. का धावेने संघाची धाव संख्या वाढली आहे 21 रन. राहुल दादा कसाब जीवाचे जीवलग मित्र राहुल दादा कसाब नागेश भाऊ पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगली बॅटिंग केली या सिरीज मध्ये नागेश भाऊ पवार यांनी. याही वेळेस चांगला बॉल अतिशय सुंदररित्या जो की आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर चतुर्थ क्रमांकावरती मियासाहेब पोर्स टाकले मी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जो संघ हरणार आहे तो पोहोचणार आहे तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती आणि त्यानंतर जो जिंकेल दयावान 11 टीम बरोबर त्या टीमची होईल मेगा फायनल. यावेळेस इथे मात्र आपण पाहतोय फुल पॉवरफुल सक्सेसफुल और ब्युटिफुल षटकार. कुठं बी खाल्लंय किती बी खाल्लंय कसं बी खाल्लंय तरी अजून मागतय. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार षटकार. गाड्या टेस्टीच लागतय. आपण पाहतोय धुमाकूळ घालतायत उमेश बर्डे आणि नक्कीच आपण पाहणार आहोत जो संघ इथे जिंकेल तो जाणार आहे मेगा फायनल ग्रँड फिनाले. दयावान 11 या टीम बरोबर खेळा. 27 झाल्यात 20 बॉल मध्ये 19 धावा ज्या आपण पाहतोय बनवायच्या. चला चला वेळ बॉल लाईनमन मंडळी सगळेच एकलव्य प्रतिष्ठान त्याचबरोबर क्रीडा रसिकांचं कौतुक आपण करूयात. आज मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या जनतेने मात्र या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. जितू भाऊ बर्डे असतील अक्षय भाऊ असतील मध्ये मध्ये मात्र या मंडळींना लाईन बनची सुद्धा भूमिका केली. दिवसभर खेळाडूंसाठी नाश्ता वगैरे असेल. संतोष बर्डे सर बाबासाहेब शिंदे म्हणजे गेली 7 दिवस या मंडळींना आपण पाहतोय अहोरात्र खरं तर प्रयत्न केले आणि एक चांगला साजरा सोहळा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आमदार चषकाचं आयोजन मात्र या 2025 वर्षाच्या सुरुवातीलाच या YMCच्या मैदानावरती केलंय. 29 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे बॉल इथे आपण पाहतोय शिल्लक आहेत. एकूण 19 धावा बनवायच्यात 17. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जो मुलगा बसलेला आहे ना तिथं बसू नका तिथं थोडंसं बाजूला सारखा. नक्कीच बॉल सुद्धा आपल्याला थोडासा खराब पाहायला मिळाला. नो बॉल. फ्री हिटची संधी आलेली आहे उमेशसाठी. उमेशला माहिती आहे या मॅच मध्ये काय रन रेट वगैरे काय पाहिलं जात नाही. फक्त मॅच विजयी करावी लागेल त्याशिवाय पर्याय नाही. याही वेळेस बिग हिट वरती नक्कीच आपण पाहतोय करण्याचा प्रयत्न. फेक थोडासा अंधाधुंदी. तू आता ट्राय नाही करायचं तर मग कधी हे मात्र ऋषभ बाटला असेल. धाव फलकावरती आपण पाहतोय 31 रन. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18 धावा बनवायच्यात 15. 18 चेंडू 15 धावींची. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली.
उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा संपली इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण, शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण, तू जातीचा 18 आणि विजयासाठी आपण पाहतोय 35 माफ करा 31 झाल्यात, अजून 15 बनवायच्या. 7S या चॅनलला नक्कीच आपण पाहत आहोत. कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांनी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात डोक्यावरती घेतलंय आणि अजूनही ज्या प्रेक्षकांपर्यंत या स्पर्धेची लिंक आली असेल चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. ही वाहिनी तुम्हाला अजूनही यापेक्षा सगळ्या सेवा देण्याचं काम करेल. 7S टीमचं चांगलं काम राहिलं सातत्याने, म्हणजे गतवर्षीपासून या स्पर्धेला म्हणजे या मैदानावरती स्पर्धा आणि 7S हे खरं तर एक वेगळं नातं आहे. 32 रन स्कोरबोर्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेर अजूनही 17 बॉल आणि विजयासाठी 14 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी इथे आपण पाहतोय तयार होत आहेत अमोल जाधव. यावेळेस अण्णांनी काय बॉल मारलाय आणि हा चेंडू गेलाय खिलाडी के मस्तक पे दस्तक, ये सीमारेखी के बाहेर बॉल गेलाय. सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. हा आहे पॉवरफुल षटकार, 6 धाबा. कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय, तरी अजून मागतय. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. गाड्या टेस्टीच लागतय. आपण पाहत आहोत गोविंद भाऊ खवडे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार या ठिकाणी मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बरेचसे जे काही मान्यवर आहेत थोड्याच वेळात मात्र आपल्या मैदानावरती उपस्थित राहणार आहेत. मेगा फायनल खेळाडूंची ओळख परेड कार्यक्रम, त्यानंतर आपण पाहतोय मेगा फायनलचा टॉस. याही वेळेस चांगला बॉल असेल. सुनील पवार आपण पाहत आहोत स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचलेत आणि अखेर बॉल अडवलाय. 1 धाव आली. एका धावेनं संघाची धावा संख्या जी आपल्याला पाहायला मिळते. टोटल 39 धावा, शेवटचे 14 बॉल आणि धावा बनवायच्यात 7. 14 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत टोटल 7 धाव्यांची गरज. चौदा बॉल आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज. यावेळेस इथे मात्र आपण पाहत आहोत उमेशला केलंय क्लीन बोल्ड. फलंदाज असेल बाद उमेश. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे दिलखुश चिकन शॉप राहुरी, 5 नंबर नाका. प्रोप्रायटर माननीय तौसिफ भाई शेख व माननीय नबी भाई शेख यांची दमदार विकेट. बनवून आपण पाहतोय उमेश बाद होत आहेत. चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि न्यू बॅटर आपण पाहत आहोत सुरेश पवार जे आतमध्ये आता जाताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ते आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी करतायत अमोल. तेरा बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 7 धावा ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल आमदार चषकाची ग्रँड फिनाले मेगा फायनल, एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. यानंतर तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवणार आहोत. गोलंदाज तयार. रणअपमध्ये आपण पाहतोय थोडंसं बिघाड. मृत चेंडूपंत घोषित करतायत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत अमोलनं फक्त धावा दिलेल्या आहेत 8. एक विकेटही जी आपण पाहतोय मिळवलेली आहे. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस नजाकत पाहायला मिळाली सुरेशच्या बॅटमधून. राजूभाई धावतायत आणि हा बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खिलाडी वाह वाह. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. औपचारिक मॅच मध्ये शिल्लक आहे शेवटचे 12 बॉल. विजयासाठी फक्त 3 धाब्यांची गरज. अखेरचे 12 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 3 धाब्यांची गरज आहे. अण्णा हा सामना कशा रीतीने जिंकवतायत पाहूया. षटकार की चौकार. 12 बॉल 3 धाब्यांची गरज. सुनील पवार.
यावेळेस वाट पाहावी लागेल अजून. फॉलंथ्रोमध्ये बॉल सुनीलनं अडवलाय. चेंडू असेल डॉट, निर्धाव. 11 बॉल, विजयासाठी 3 धाब्यांची गरज. क्रीडा रसिकांनी कुठेही जाऊ नका. यानंतर लगेच मेगा फायनल जी पूर्णपणे आपण चालू करणार आहोत. याही वेळेस चांगला बॉल, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ मध्ये येतोय. पृथ्वी आलेत बॉल पर्यंत आणि इथे आलेली आहे 1 धाव. शेवटचे 10 बॉल आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज. 10 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 2 धाब्यांचं लक्ष इथे जे पूर्णपणे आपण पाहतोय ठेवलं गेले. आणि याच दरम्यान बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. इथे आपण पाहत आहोत मेगा फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आपल्याला भेटलाय. आदरणीय लक्ष्मण शेठ गायकवाड, विलास शेठ गायकवाड आणि भैया गायकवाड यांच्या मालकीचा